आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत दिलबहार व पाटाकडील तालीम मंडळाची दमदार कामगिरी। सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आज खेळवण्यात आलेल्या सामन्यांमध्ये दिलबहार तालीम मंडळ व पाटाकडील तालीम मंडळ यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर प्रभावी विजय मिळवत पुढील फेरीत दिमाखात प्रवेश केला। पहिल्या सामन्यात दिलबहार तालीम मंडळाने संध्या मठ संघावर 3-0 असा खात्रीशीर विजय मिळवला। सामन्याच्या सुरुवातीपासूनच दिलबहारच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करत वर्चस्व राखले। 30व्या मिनिटाला थांग जेलिन याने पहिला गोल नोंदवत संघाचे खाते उघडले। त्यानंतर 42व्या मिनिटाला संकेत वेसनेकर याने दुसरा गोल करत आघाडी दुप्पट केली। उत्तरार्धात 83व्या मिनिटाला पुन्हा थांग जेलिन याने वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरा गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केले। दिलबहारकडून स्वयं गिराजी माणिक पाटील, गंधर्व घाडगे आणि गोलरक्षक जयकुमार मेथे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले। संध्या मठाकडून आशिष पाटील, सुलतान शेख, पृथ्वीराज साळुंखे, चिन्मय पाटील व करण सिंग पाटील यांनी गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले, मात्र त्यांना यश मिळाले नाही। दुसऱ्या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळाने रंकाळा तालीम मंडळाचा 6-0 असा एकतर्फी पराभव करत आपली ताकद दाखवून दिली। 16व्या मिनिटाला नबी खानच्या पासवर प्रथमेश येरेकर याने पहिला गोल करत आघाडी घेतली। त्यानंतर 33व्या मिनिटाला ऋषिकेश मेथे पाटील याने दुसरा गोल केला। 27व्या मिनिटाला रोहित पवारच्या पासवर ऋषिकेशने वैयक्तिक दुसरा गोल नोंदवला। उत्तरार्धात पाटाकडील संघाने आणखी आक्रमक खेळ करत 65व्या मिनिटाला ओंकार मोरे याने चौथा गोल केला। 78व्या मिनिटाला प्रथमेश येरेकर याने वैयक्तिक दुसरा व संघाचा 5वा गोल केला। त्यानंतर अवघ्या एका मिनिटात म्हणजे 79व्या मिनिटाला ऋषिकेश मेथे पाटील याने आपले हॅट्रिक पूर्ण करत 6वा गोल नोंदवला। रंकाळा तालीम मंडळाकडून सोहम निकम, अमित जाधव, सूरज भाटे, विवेक पाटील, साई कदम व स्वप्नील वाईकर यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र त्यांना गोल करण्यात अपयश आले। पाटाकडील तालीम मंडळाच्या आयोजनाखाली सुरू असलेल्या या स्पर्धेत दोन्ही विजयी संघांनी पुढील फेरीत जोरदार दावेदारी पेश केली आहे। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।